तुम्ही ती जाहिरात ऐकलीच असेल ना? निरमा, दूध सी सफेदी, निरमा से आए. आता ही जाहिरात तुम्ही लहानपणापासून ऐकली आहे, मला माहिती आहे. पण एका माणसाने या वाक्याचा इतका म्हणजे अक्षरशः असा अर्थ घेतला, की त्याने दूध पांढरं दिसावं म्हणून चक्क निरमा वॉशिंग पावडरचा वापर करून सिंथेटिक दूध तयार केलं. आता हे ऐकताना जेवढं धक्कादायक वाटतंय ना, तेवढंच धक्कादायक प्रकरण समोर आलंय. आता तपास जेव्हा झाला तेव्हा या बनावट दुधामध्ये डिटर्जंट पावडर, पाम ऑइल, साखर आणि निकृष्ट दर्जाची मिल्क पावडर वापरल्या गेल्याचा आरोप आहे. आणि हे बनावट दूध थेट आपल्याला विकलं जातं, आपल्या घराघरांमध्ये येतं. आपण ते रोज चहामध्ये, कॉफीमध्ये, मुलांना दुधात दिलं जातं. खऱ्या दुधात सुमारे 10% सिंथेटिक दूध मिसळून ते बाजारात पाठवलं असा संशय त्यांच्यावर केलाय. म्हणजे जाहिरात म्हणते दूध सी सफेदी आणि याने विचार केला की मग दुधातच निरमा टाकला तर. पण हा खरं तर विनोद नाहीये बरं. कारण आपण पांढरं दिसतंय म्हणून ज्याला दूध समजतोय ते खरंच दूध आहे का, हा प्रश्न आता निर्माण झालाय. आता या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहेच. तुम्ही ऐकतच असाल महाराष्ट्रात इथे हे झालंय, तिथे ते झालंय, एफडीएच्या धाडी. आता तुम्हाला काय वाटतं, दूधसी सफेदीचा हा अर्थ काढणाऱ्या माणसाला काय म्हणावं, मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि ही रील शेअर करायला विसरू नका.